हे गाईज, कशा आहात सगळे? मी नेहमीप्रमाणेच खूप छान. होप सो तुम्हीही खूप छान असाल. थोडीशी तब्येत आज डाऊन होती, त्यामुळे फेस पूर्ण उतरला होता. बट मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं मी येणार आहे आज टॅटू व्लॉग घेऊन, आणि मी तशीच आलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता मॅम आज आलेले आहेत आपल्याकडे आयब्रो टॅटूज करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता मॅमचे आयब्रोज खूप पातळ आहेत, काही ठिकाणी हेअर्स गॉन होते. तर आम्हाला त्यांना 100% सॅटिस्फॅक्शन द्यायचं होतं, बिकॉज त्यांचं थोडंसं एजनुसार त्या खूप कॉन्शियस होत्या सगळ्या गोष्टींसाठी, करू की नको करू, छान वाटेल की नाही. पण सचिनने त्यांना 100% प्रॉमिस केलेलं, त्यामुळे त्या एकदम टेन्शन फ्री होत्या. आणि सचिनचं काम म्हटल्यानंतर आम्ही टेन्शन फ्री असतो. आणि इथे सचिनची कामाला सुरुवात झालेली. सचिन एकदम पेशन्सफुली मार्किंग करत होता, बिकॉज आयब्रो टॅटू म्हटल्यावर फार मोठी रिस्क असते. चुकूनही इकडे तिकडे एखादी गोष्ट झाली तर पूर्ण फेसची वाट लागू शकते. मी बऱ्याच वेळेला बघितलं आर्टिस्ट लोकांना पूर्ण पॅची लुक करतात आणि पूर्ण फेसची वाट लावतात, पण तसं आपल्याकडे काही होणार नाही याची मला 100% गॅरंटी होती. सचिन करत होता मार्किंग, म्हणून मी थोडंसं म्हटलं तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. आणि ह्या तुम्ही ब्युटिफुली स्केच पेंटिंग बघत असाल तर ह्या आपल्या एका आर्टिस्टने केलेल्या आहेत. आणि रणजित, तुझं नाव घेते मी इकडे, तुझं माझे व्लॉग बघत असशील तर नक्कीच कमेंट करून सांग. बघू शकता गाईज, तुम्ही विचार पण नाही करू शकत की ह्या ब्युटिफुली पेंटिंग्स हँडवर्कने केलेल्या आहेत. स्केच पेंटिंग्स आहेत ह्या, आणि एवढ्या रिअलिस्टिक आणि एवढ्या सुंदर बनवलेल्या आहेत, म्हणजे बघून असं वाटतं बघतच बसावं. बघू शकता तुम्ही, मी झूम करून दाखवते. वाव, मानलं पाहिजे. आणि इकडे एवढ्या छान पेंटिंग्स ना, म्हणजे क्लायंट आल्यावर बघत बसत ह्या पेंटिंग्स. तर मी विचार केला की तुम्हाला दाखवते, मी शेअर करते. आणि सचिनचं अजून मार्किंगच चाललेलं, आणि तोपर्यंत विचार केला की मी थोडंसं टाईमपास करते. मला माहिती होतं सचिनला जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही तोपर्यंत सचिन तिथून हलणार नाही, बिकॉज क्लायंट वैतागतात, मी वैतागते. पण सचिनला 100% जोपर्यंत खात्री होणार नाही की माझं हे काम परफेक्ट आहे तोपर्यंत सचिन ते काम हातातून सोडत नाही. सचिनचं चाललेलं मार्किंग. आणि गाईज, स्टुडिओमध्ये खूप साऱ्या ऑफर्स रनिंग आहेत, आणि तुम्ही लवकर व्हिजिट करा आपल्या स्टुडिओला. आणि स्पेशली व्लॉग घेऊन येण्यामागचं रिझन हेच होतं की बऱ्याच वेळेला क्लायंट्स खूप कॉन्शियस असतात की टॅटू करू की नको करू, करू की नको करू. पण त्यामागे असं काहीच नाही आहे. तुम्ही लिटरली आज मी तुम्हाला झूम करून दाखवेन हा व्लॉग किंवा हे टॅटूचं काम, की किती सुंदररित्या सचिनने हे वर्क केलेलं आहे. आणि मला कुठेच असं वाटलं नाही की इथे काही पॅची लुक दिसतं आहे. मॅम 100% सॅटिस्फाईड होतील ह्याची मला गॅरंटी आहे. आणि गाईज, चला आपण बघूया सचिन किती पेशन्सफुली क्लायंटला हँडल करतो, क्लायंटचं मनोरंजन करत असतो. तो क्लायंटला कधीच बोर फील होत नाही. मॅम खूप साऱ्या गप्पा मारत होत्या त्याच्याबरोबर. आणि सचिनने इकडे त्याचा पूर्ण सेटअप क्लीन करून टॅटू करायला सुरुवात केलेली. तुम्ही बघू शकता एक आयब्रो टॅटू ब्युटिफुली डन झालेला आहे, आणि दुसरा पूर्णपणे तुम्ही बघताय, मी खूप जवळून दाखवते तुम्हाला. आणि एक अर्धा झालेला आहे, अर्धा अजून फील करायचा आहे. पण तुम्हाला कुठेच असं पॅची लुक येणार नाही, एकदम नॅचरल हेअर स्ट्रोक दिसत आहेत मला त्याच्यामध्ये. बघू शकता, मी झूम करून दाखवते तुम्हाला. वाव, ग्रेट वर्क. खरंच खूप छान. पेशन्स हवेत ह्या गोष्टीसाठी, आणि करणाऱ्यामध्ये पण आणि करून घेणाऱ्यामध्ये पण. आणि मॅमसाठी आम्ही खूप थोडंसं टेन्स होतो की त्यांना आम्हाला 100% द्यायचंच होतं, बिकॉज त्यांच्या एजनुसार त्या थोड्याशा खूप कॉन्शियस होत्या की हे मला कसं दिसेल, बाहेर गेल्यावर गॉडी तर वाटणार नाही. पण ह्याची 100% गॅरंटी होती की सचिन म्हटलं तर काम 100%च होणार. आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक स्ट्रोक, हेअर स्ट्रोकसारखे स्ट्रोक करत होता सचिन. आणि मी खूप टेन्स होते. तो करत होता पण मी खूप टेन्स होते की यार हे म्हणजे खूप पेशन्सफुली हँडल करणारं काम आहे हे, म्हणजे खूप पेशन्स हवेत माणसामध्ये. आणि चुकूनही एक पण स्ट्रोक इकडे तिकडे गेला तर तुमच्या फेसची वाट लागू शकते. पण तसं काही होणार नव्हतं याची मला 100% गॅरंटी होती. आणि कुठेच बघून असं पॅची वाटत नव्हतं. 100% क्लीन अँड क्लिअर दिसत होता तो आयब्रोज. आणि कळूनसुद्धा येत नव्हतं की हा टॅटू आयब्रो आहे. बघू शकता तुम्ही. आणि गाईज, तुम्हालाही जर टॅटू आयब्रोज करायचे असतील तर 100% ट्रस्ट ठेवून डोळे झाकून तुम्ही आपल्या स्टुडिओला व्हिजिट करा. कोणाला लिप फिलर करायचे असतील, कोणाचे लिप डार्क असतील तर नक्की आपल्या स्टुडिओमध्ये व्हिजिट करा. तुम्हाला 100% वर्क भेटेल इकडे. आणि मी जसं तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं, मी आपल्या स्टुडिओची ID मेन्शन केलेली द ग्लॅमिंग करून. तिकडे तुम्हाला आपला वर्क चेक करायला भेटेल.
आणि मॅम थोड्याशा टेन्स होत्या की कसं होईल काय होईल, पण मला खूप जास्त खात्री होती की त्यांचं काम छानच होणार आहे. आणि ऑलमोस्ट आपला एक आयब्रो डन झालेला होता. आणि थोडंसं चहा वगैरे घेतला, सगळं झालं आणि परत मी आले इकडेच. आणि बघू शकता तुम्ही दोन्ही आयब्रोज टोटली डन झालेत. आणि जो तुम्हाला व्ही शेप दिसतो आहे तो ॲक्च्युली मॅमचा शेप तसाच होता आणि त्यांना व्हीचा कर्व हवा होता म्हणून आम्ही तो तसा ठेवला आहे. पण तुम्ही बघू शकता हा आत्ता लेटेस्ट टॅटू केलेला आहे, तर कुठेच असं डार्क आणि पॅची लुक येत नाही आहे. एवढा ब्युटिफुल दिसतो आहे तो. वाव, अजून हिलिंग तर होणं बाकी आहे, पण हा आत्ताच एवढा छान दिसतो आहे. तर बघू शकता गाईस तुम्ही, हा असा होता आपला आयब्रो टॅटू व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.